बुलढाण्याच्या मेहकरमध्ये आयोजित रोजगार मेळाव्याला युवक युवतींचा मोठा प्रतिसाद मिळालाय। या मेळाव्यात तब्बल 75 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला असून अनेक युवकांना नोकरीच्या संधी मिळाल्यात। दरम्यान ठाकरे गटाचे खासदार सिद्धार्थ खरात यांनी रोजगाराच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे। सरकार नोकऱ्या देण्यात कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सत्तेत असो वा नसो विकास करणारच। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या विकास करायचा असेल तर सत्तेसोबत यावं लागेल, या वक्तव्यावरही खरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या संदर्भात खरात यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश सावदतकर यांनी। पाहूयात। नव्हे संपूर्ण देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतो आहे। शासन म्हणतो आहे की नोकऱ्याची व्यवस्था केलेली आहे, पण बेरोजगारी एवढ्या प्रमाणात वाढलेली आहे की जे युवक आहेत त्यांना अक्षरशः मुंबई पुणे शहरी भागामध्ये जाऊन नोकरीचा शोध घ्यावा लागत आहे। आणि अशातच आता बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये एक रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या रोजगार मेळाव्याला जो प्रतिसाद आहे तो मिळतो आहे। एकंदरीत 75 जे नामवंत कंपनी आहेत या कंपन्यांनी या इथे स्टॉल मांडून विद्यार्थी जे आलेले आहे, युवक आलेले आहेत, ते बेरोजगार आहेत, त्यांचे अपॉइंटमेंट लेटर इथं डॉक्युमेंट्स पाहून देत आहेत। आणि एक मोठी संधी या मतदारसंघामध्ये आलेली आहे आणि यामुळे एकंदरीत या रोजगार मेळाव्याला जो प्रतिसाद आहे तो कुठेतरी वाढताना दिसत आहे। या रोजगार मेळाव्याचे जे आयोजक आहेत आमदार सिद्धार्थ खरात ते आपल्या सोबत आहेत। साहेब, एकंदरीत चांगला प्रतिसाद या रोजगार मेळाव्याला लागतो आहे। 75च्या वरती नामवंत जे कंपनी आहेत त्यांचा स्टॉल लागलेला, आपण काय सांगाल? अतिशय उदंड रिस्पॉन्स मिळालेला आहे। 2,500 ते 3,000 लोकांची नोंदणी झालेली आहे। ऑफलाईन वेगळे आहे आणि आतापर्यंत मला वाटतं की 1,000-1,200 तरी ऑफर लेटर तयार आहेत। आणखी 3-3:30 वाजेपर्यंत ते 1,500च्या पुढे जातील, निश्चितपणे मला खात्री आहे। त्यामुळं अतिशय यशस्वी रोजगार मेळावा झाला, मला खूप आनंद आहे। माझा वाढदिवस आजचा शेवटचा दिवस आहे, अंतिम कडी आहे। मला माझा वाढदिवस झाला आज असं वाटत आहे की माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने संपन्न झाला। शासनाचं कुठेतरी अपयश म्हणता येईल का, जे मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे याच्या नोकरीच्या शोधात आहे या ठिकाणी आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ज्या नोकर शोधण्यासाठी युवक आलेला आहे, आपण काय सांगा शासनाचं या ठिकाणी? नाही, शासनाचं युवक असेल किंवा शेतकरी असेल, बेरोजगार असेल, यांच्याकडे अजिबात लक्ष नाहीये। कारण जे धोरण ठरवणारी मंडळी आहे त्यांना ग्रामीण प्रश्नाची जाणीव नाही, शेतकऱ्यांची जाणीव नाही, त्यांना माहिती नाहीये। आणि जे काही मंत्री त्यांच्याकडे काम करतात ते काही त्यांचं तोंड त्यांच्या नेत्याकडे उघडू शकत नाही। त्यामुळं कम्युनिकेशन एक प्रकारचा गॅप आहे। जे काही बेरोजगारांचं प्रमाण प्रचंड आहे, सगळ्यांकडे 10वी-12वी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, नोकऱ्या त्यांच्याकडे नाही आहेत। माझ्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 20 ते 25,000 बेरोजगार युवक आज नाईलाजानं शेतावर काम करतोय। त्या सगळ्या पोरांना आत्मविश्वास देऊन नोकरी तुम्ही करू शकता, समोर जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकता, हा आत्मविश्वास नाहीये आणि तो देण्यासाठी मी आपल्या घरीच त्यांना बोलवलेलं आहे। आणि आमदाराचं ह्या मेळावा असल्यामुळं आणि आपल्यावर विश्वास असल्यामुळं आमच्यावरती सगळे मुलं या ठिकाणी आलेले आहेत आणि आत्मविश्वासानं बघा तुम्ही या ठिकाणी जात आहेत, छानपणाने ते इंटरव्ह्यू देत आहेत, हसत खेळत इंटरव्ह्यू देऊन ते निवड होत आहे त्यांची।